हॅलो नमस्कार, गीतांजली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सो आज आपण करणार आहोत मस्त अशी जवळ्याची भजी. ॲक्च्युली खूप छान लागते आणि कुरकुरीत होते. आज आहे संडे, मुलांना खायचं आहेत नगेट्स, पण गरमी चालू आहे आणि चिकनचे नगेट्स खाऊ घालणं योग्य नाही. सो मी आज जवळा आणलेला आहे बाजारातून आणि जवळ्याची मस्त अशी भजी बनवणार आहे. सो मुलांसाठी ते नगेट्स असतील, पण ते आवडीने खातील. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. तर आधी आपण साहित्य पाहू. आज आपण पाहणार आहोत ओल्या जवळ्याची भजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे ओला जवळा, अंडी, बेसन, आलं लसूण पेस्ट, भाकरीचं पीठ, कोथिंबीरीची पेस्ट, तिखट, मीठ, हळद, हिंग, गरम मसाला आणि भरपूर सारी कोथिंबीर. हे जवळा आहे तो त्यातलं पाणी सगळं काढून निथळून घ्यायचं. एका पातेल्यात घ्यायचं काढून. त्यानंतर हा जवळा आहे तो एकदम मस्त असा बारीक करून घ्यायचा चिवडून. कांदा आपण चिवडतो तसाच. त्याच्यानंतर हा असा मस्त चिवडून झाला की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. तर मी ते 1 चमचा मीठ घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट आणि 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग. आता हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे, मस्त मिक्स. जेवढं जवळ आहे त्याच्या पटपट घ्या म्हणजे बरोबर होईल. इथे मी अंदाजाने घेतले बेसन. लागणार ते म्हणजे भाकरीचं पीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर. आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मस्त अशा पद्धतीने भजीचं साहित्य सगळं एकत्र झालेलं आहे. इकडे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आणि इकडे आपल्या भजीचं साहित्य रेडी आहे. आता आपण तेल गरम झालं की आपण त्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने अशी छोटी छोटी भजी घालून घ्यायची. मस्त अशी फुलते जवळ्याची भजी आणि लागते पण खूप छान. तर आमची जवळ्याची भजी होत आलेली आहे. चला तर आपली भजी रेडी झालेली आहे. आपण काढून घेऊ. वाव, मस्त आणि कुरकुरीत. ही बघा, आवाज येतो. मस्त कुरकुरीत भजी होते. तर माझी जवळची भजी रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लवकर बाजारात जाऊन जवळा घेऊन या आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा. चला पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय बाय.